नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात MBBS गव्हर्नमेंट 15% म्हणजेच AIQ म्हणजे ऑल इंडिया कोठ्यामधून सर्वात कमी कट ऑफ कोणत्या MBBS कॉलेजेस राहिलेले आहे ते हे या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे कव्हर करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा म्हणजे तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला कोणते कॉलेजेस टाकायला पाहिजेत, म्हणजे तुम्हाला 15% मधून सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सीट्स अलॉट होणार आहे। हे पूर्णपणे मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ राऊंड 1चा क्लोजिंग कट ऑफ किती राहिलेला आहे कॅटेगरी वाईज, अगदी मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगणार आहे, रँक सांगणार आहे, मार्कसुद्धा सांगणार आहे आणि कोणत्या कॉलेजला सीट अलाउड झालेली आहे। कालच आपल्या MCC राऊंडचा 1चा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि 15%ने आपल्या महाराष्ट्रामध्ये किती राहिलेला आहे अगदी स्क्रीनवरती तुम्ही 2025चा सुद्धा तुम्ही अगदी पाहू शकता ऑल इंडिया रँक किती होता आणि मार्क किती होते आणि यावर्षी सुद्धा 2026मध्ये ऑल इंडिया रँक पहिल्या राऊंडचा किती राहिलेला आहे आणि मार्कसुद्धा किती राहिलेले आहेत तुम्ही कम्पेअर करा। लास्ट इयरच्या तुलनेमध्ये यावर्षी कट ऑफ हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अगदी पूर्णपणे मी कॉलेज सकट हे स्क्रीनमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा आणि जे विद्यार्थी नवीन व्हिडिओ पाहत असतील आपला त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असे नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हे कॅटेगरी काढलेली आहे आणि ऑल इंडिया रँक 25चा काढलेला आहे, स्कोअर पण काढलेला आहे। प्रत्येक कॅटेगरीज तुम्ही 2025चा पहा आणि कम्पेअर करा 2026चा कितीने वाढलेला आहे, हायर साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर 2026मध्ये आपल्याला कॅटेगरी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण जर ऑल इंडिया रँक इथं स्क्रीनवरती पाहत असाल तर 22,342ला विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे। 15%चं सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो। MCC राऊंडने 15%नी ऑल इंडिया कोठ्याचा आपल्या महाराष्ट्रामधला किती राहिलेला आहे आणि स्कोअरसुद्धा तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता। स्कोअर हे 572वरती विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली या ठिकाणी सीट्स अलाउड झालेली आहे। त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी ऑल इंडिया रँक AIQ ऑल इंडिया रँकमधून आपल्याला पाहू शकाल तर 27,179 एवढा हा राहिलेला आहे आणि स्कोअर हा 564 एवढा राहिलेला आहे आणि त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली हे सीट्स अलाउड झालेली आहे। गडचिरोली या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे। तर 27,179 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि मार्क 564 एवढे राहिलेले आहेत। आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 23,075 हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे आणि 571वरती सीट अलाउड झालेली आहे OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि कॉलेज पाहाल तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली या ठिकाणी विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे। आणि त्यानंतर आपण SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथं पाहाल तर त्याचा ऑल इंडिया रँक 1,04,921 एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला आहे पहिल्या राऊंडचा आणि मार्क 489 एवढे हे मार्क राहिलेले आहेत SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली ह्या ठिकाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे। आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या राऊंडचा ऑल इंडिया रँक हा 1,32,111 हा राहिलेला आहे आणि मार्क पाहिलं तर 471वरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झालेली आहे आणि त्याही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली ह्या ठिकाणी सीट अलाउड झालेली आहे। आणि PWDच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आपण पाहिलं तर 180वरती विद्यार्थ्याला PWDच्या विद्यार्थ्याला सुद्धा 15%नी महाराष्ट्रामध्ये सीट अलाउड झालेली आहे आणि नागपूर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला तिथं सीट अलाउड झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्राचा 15% ऑल इंडिया कोठ्यामधून गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ मी तुम्हाला पहिल्या राऊंडचा हा क्लोजिंग कट ऑफ सांगितलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना अगदी सेकंड राऊंड थर्ड राऊंडसुद्धा तुम्हाला जर चॉईस फिलिंग पाहिजे असेल ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा 15%नी तरी त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवरती। आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जर चॉईस फिलिंगची लिस्ट प्रेफरन्सेस लिस्ट गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटसुद्धा पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी मला दिलेल्या नंबरवरती एनी टाईम कॉल मेसेज करून तुमचं सिक्युअर सीट करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना मार्क कमी येत असतील त्याही विद्यार्थ्यांनी अगदी तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्ही नक्कीच ट्राय करा की त्या ठिकाणी कुठे ना कुठे तुम्हाला सीट अलाउड होऊ शकणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना MBBSच करायचं आहे, अगदी तुम्हाला डीम्डसुद्धा कॉलेज चालत असेल MCCच्या राऊंडमधून सेकंड राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला तिथे नव्यानं रजिस्ट्रेशन करायला आपल्याला सुविधा उपलब्ध होत असते। तर सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी MCCच्या राऊंडमधून सुद्धा तुम्हाला डीम्ड कॉलेजमध्ये जस्ट इलिजिबल अगदी जे OBC SC STचे विद्यार्थी आहेत 177 मार्क प्लस असतील किंवा ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 213 असतील प्लस त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा। तर MCC सेकंड राऊंडमधून अगदी जी काही कॉलेजची फी आहे त्यामध्ये निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्स करून दिले जातील। तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल्स माहिती विचारून अगदी तुमचं MBBSचं सीट सिक्युअर करू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।